मीठ टाकणार आहोत। यात तुम्ही कलरसाठी म्हणून लाल फूड कलर टाकू शकता, पण मी तो नाही टाकला। यानंतर तुम्ही सगळे मसाले छान एकत्र करून घ्या। त्याच्यामध्ये नंतर तेलाचं मोहन घालूया। तेलाचं मोहन आपण छान तेल असं गरम करून त्याच्यामध्ये एकत्र करू, जेणेकरून मसाले छान असे शिजले जातात आणि एअर फ्रायरमध्ये त्याचा कच्चेपणा काही राहत नाही। अशा प्रकारे आपण मसाल्यांमध्ये थोडं थोडं करून तेल घालून छान असं एकत्र करून घेऊया। मी हे 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। आपल्याला लॉलीपॉपसाठी एवढं तेल पुरेसं होतं। यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायची काही गरज लागत नाही किंवा तूपही टाकायची काही गरज लागत नाही। एवढ्या तेलामध्ये लॉलीपॉप छान शिजले जातात। मसाले छान असे एकजीव करून घेऊया। यानंतर आपण यात सिक्रेट मसाला घालूया। तो सिक्रेट मसाला आहे पेरी पेरी मसाला। या मसाल्यामुळे लॉलीपॉपला छान अशी चव येते आणि चवीला खूप खूप भन्नाट लागतात। तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण जर घातलात तर नक्कीच लॉलीपॉप छान अशी चविष्ट होतात। त्यानंतर थोडी कोथिंबीर घालून घेऊ। कोथिंबीरमुळेही लॉलीपॉपला छान चव येते। सर्व मसाले छान एकत्र करून घेऊ। त्यानंतर आपण अर्धा किलो लॉलीपॉप जे आपण धुवून घेतले आहेत त्यातमधले राहिलेलं सगळं पाणी काढून घेऊ। मी हे लॉलीपॉप 15 ते 20 मिनिट विनेगरच्या पाण्यामध्ये छान असे घालून धुवून घेतले होते। 15 ते 20 मिनिट त्याच्यामध्ये सोक करत ठेवून नंतर त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं। आता आपण त्या लॉलीपॉपमधलं सगळं पाणी काढून घेऊन सगळे मसाले त्यामध्ये घालून छान असं एकजीव करून घेऊ। लॉलीपॉपला सर्व बाजूंनी मसाला लागेल याची खात्री करून घ्या। लॉलीपॉपचे पीस हाताने असे थोडेसे प्रेस करून पुढे ओढून सर्व मसाला लॉलीपॉपपर्यंत पोहोचेल याची खात्री करून घ्या आणि छान असा मसाला सगळ्या लॉलीपॉपमध्ये एकत्र करून घ्या। चारही बाजूंनी लॉलीपॉपला मसाला लागला की नाही ही खात्री करूनच नंतर ते लॉलीपॉप तसंच मॅरिनेट करून अर्धा ते 1 तास बाजूला आपण ठेवून देऊ, जेणेकरून लॉलीपॉपच्या पीसमध्ये राहिलेला मसाला पण सगळा छान असा एकजीव होईल। त्यानंतर आपण एअर फ्रायरला थोडंसं ऑइल ग्रीस करूया आणि सगळे पीस आपण एक एक करून त्यामध्ये ठेवून देऊ। दाखवल्याप्रमाणे सगळे मसाले आपण लॉलीपॉपला लावलेले आहेत आणि लॉलीपॉपचे पीस असे एकत्र आपण ठेवून देऊ। ठेवताना जवळजवळ ठेवले तरी काही हरकत नाही, नंतर ते आपण वेगळे करणारच आहोत, पण सगळे लॉलीपॉपचे पीस एका वेळी छान शिजून येतात। जवळ ठेवल्यामुळे त्याला काहीही फरक पडत नाही, फक्त मसाला सगळ्या पीसला व्यवस्थित लागला की नाही हे एकदा चेक करूनच त्यामध्ये ठेवून द्यावा, नाहीतर ज्या साईडला मसाला लागलेला नाही त्या साईडला मसाल्याची चव येत नाही आणि खायला मजा येत नाही। त्यामुळे लॉलीपॉपचा मसाला सर्व बाजूंनी छान असा कोट झाल्यानंतरच आपण त्यामध्ये ठेवून देऊ। एक एक पीस सगळे असे ठेवून देऊ। पीस जवळजवळ ठेवल्याने काहीही फरक पडत नाही आणि उरलेला सगळा मसाला जो आहे तोही आपण लॉलीपॉपच्या पीसवरती घालून घेऊ, जेणेकरून सगळीकडून मसाला छान असा उतरेल आणि त्याची चवही छान लागते। अशा प्रकारे आपण सर्व मसाले घालून घेऊ आणि सर्व लॉलीपॉप एअर फ्रायरमध्ये ठेवल्यानंतर आपण एअर फ्रायर बंद करून त्यामध्ये 180 डिग्री सेल्सिअसमध्ये आपण 20 मिनिट ठेवून देऊ। 180 सेल्सिअसमध्ये 20 मिनिटामध्ये लॉलीपॉपचे पीस चारही बाजूंनी छान शिजले जातात, पण मध्ये आपण 10 मिनिटानंतर काढून थोडे थोडे पीस असे पलटून घेऊया, जेणेकरून चारही बाजूंनी ते छान शिजले जातील आणि
मसाल्यापासूनही थोडेसे ते सेपरेट होतील, एकमेकांना चिकटून राहणार नाहीत, नाहीतर एकमेकांना ते चिकटले जातील तर तिथे कच्चेपणा राहील. असं हाताने आपण थोडंसं फिरवून घेतल्यानंतर ते एकमेकांपासून सेपरेट होतील आणि छान असे चारही बाजूंनी शिजले जातील. सगळे लॉलीपॉप आपण असे सेपरेट करून घेऊ आणि नंतर पुन्हा 10 मिनिट आपण ते छान असे शिजवून घेऊया. 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता लॉलीपॉपला किती छान असं कोटिंग झालेलं आहे आणि हे लॉलीपॉप खायलाही खूप भन्नाट लागतात. एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. रेसिपी एकदा नक्की करून बघा. नमस्ते. आज आपण बनवणार आहोत चिकन तंदूर लॉलीपॉप, तेही एअर फ्रायरमध्ये. त्यासाठी आपण अर्धा किलो चिकनचे पीस, अद्रक लसूण पेस्ट, बेसन, दही, काही मसाले त्याच्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, व्हाईट पेपर पावडर, धणा जिरा पावडर, कसुरी मेथी घेऊन एक सिक्रेट मसाला आपण यात वापरणार आहोत. तो मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. तर अगोदर आपण एका बाउलमध्ये दही घेऊन त्यामध्ये सगळे मसाले एकत्र करून घेऊ. त्यात अद्रक लसूणची पेस्ट ती एकत्र करूया आणि 2 टेबलस्पून आपण बेसनचं पीठ घेणार आहोत. हे बेसन पीठ मी भाजून घेतलेले आहे. आपल्याला हवं तसं आपण त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो. जर आवडत नसेल आणि नाही केलं तरीही चालेल, पण बेसन पिठामुळे तंदुरी लॉलीपॉपला छान अशी बाइंडिंग येते. त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. यात तुम्ही कलरसाठी म्हणून लाल फूड कलर टाकू शकता, पण मी तो नाही टाकला. यानंतर तुम्ही सगळे मसाले छान एकत्र करून घ्या. त्याच्यामध्ये नंतर तेलाचं मोहन घालूया. तेलाचं मोहन आपण छान तेल असं गरम करून त्याच्यामध्ये एकत्र करू, जेणेकरून मसाले छान असे शिजले जातात आणि एअर फ्रायरमध्ये त्याचा कच्चेपणा काही राहत नाही. अशा प्रकारे आपण मसाल्यांमध्ये थोडं करून तेल घालून छान असं एकत्र करून घेऊया. मी हे 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. आपल्याला लॉलीपॉपसाठी एवढं तेल पुरेसं होतं. यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायची काही गरज लागत नाही किंवा तूपही टाकायची काही गरज लागत नाही. एवढ्या तेलामध्ये लॉलीपॉप छान शिजले जातात. मसाले छान असे एकजीव करून घेऊया. यानंतर आपण यात सिक्रेट मसाला घालूया. तो सिक्रेट मसाला आहे पेरी पेरी मसाला. या मसाल्यामुळे लॉलीपॉपला छान अशी चव येते आणि चवीला खूप भन्नाट लागतात. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण जर घातलात तर नक्कीच लॉलीपॉप छान अशी चविष्ट होतात. त्यानंतर थोडी कोथिंबीर घालून घेऊ. कोथिंबीरमुळेही लॉलीपॉपला छान चव येते. सर्व मसाले छान एकत्र करून घेऊ. त्यानंतर आपण अर्धा किलो लॉलीपॉप जे आपण धुवून घेतले आहेत त्यातमधले राहिलेलं सगळं पाणी काढून घेऊ. मी हे लॉलीपॉप 15 ते 20 मिनिट व्हिनेगरच्या पाण्यामध्ये छान असे घालून धुवून घेतले होते. 15 ते 20 मिनिट त्याच्यामध्ये सोक करत ठेवून नंतर त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं. आता आपण त्या लॉलीपॉपमधलं सगळं पाणी काढून घेऊन सगळे मसाले त्यामध्ये घालून छान असं एकजीव करून घेऊ. लॉलीपॉपला सर्व बाजूंनी मसाला लागेल याची खात्री करून घ्या. लॉलीपॉपचे पीस हाताने असे थोडेसे प्रेस करून पुढे ओढून सर्व मसाला लॉलीपॉपपर्यंत पोहोचेल याची खात्री करून घ्या आणि छान असा मसाला सगळ्या लॉलीपॉपमध्ये एकत्र करून घ्या.
चारही बाजूंनी लॉलीपॉपला मसाला लागला की नाही ही खात्री करूनच नंतर ते लॉलीपॉप तसंच मॅरिनेट करून अर्धा ते 1 तास बाजूला आपण ठेवून देऊ, जेणेकरून लॉलीपॉपच्या पीसमध्ये राहिलेला मसाला पण सगळा छान असा एकजीव होईल. त्यानंतर आपण एअर फ्रायरला थोडंसं ऑइल ग्रीस करूया आणि सगळे पीस आपण एक एक करून त्यामध्ये ठेवून देऊ. दाखवल्याप्रमाणे सगळे मसाले आपण लॉलीपॉपला लावलेले आहेत आणि लॉलीपॉपचे पीस असे एकत्र आपण ठेवून देऊ. ठेवताना जवळजवळ ठेवले तरी काही हरकत नाही, नंतर ते आपण वेगळे करणारच आहोत. पण सगळे लॉलीपॉपचे पीस एका वेळी छान शिजून येतात. जवळ ठेवल्यामुळे त्याला काहीही फरक पडत नाही. फक्त मसाला सगळ्या पीसला व्यवस्थित लागला की नाही हे एकदा चेक करूनच त्यामध्ये ठेवून द्यावा. नाहीतर ज्या साईडला मसाला लागलेला नाही त्या साईडला मसाल्याची चव येत नाही आणि खायला मजा येत नाही. त्यामुळे लॉलीपॉपचा मसाला सर्व बाजूंनी छान असा कोट झाल्यानंतरच आपण त्यामध्ये ठेवून देऊ. एक एक पीस सगळे असे ठेवून देऊ. पीस जवळजवळ ठेवल्याने काहीही फरक पडत नाही आणि उरलेला सगळा मसाला जो आहे तोही आपण लॉलीपॉपच्या पीसवरती घालून घेऊ, जेणेकरून सगळीकडून मसाला छान असा उतरेल आणि त्याची चवही छान लागते. अशा प्रकारे आपण सर्व मसाले घालून घेऊ आणि सर्व लॉलीपॉप एअर फ्रायरमध्ये ठेवल्यानंतर आपण एअर फ्रायर बंद करून त्यामध्ये 180 डिग्री सेल्सिअसमध्ये आपण 20 मिनिट ठेवून देऊ. 180 सेल्सिअसमध्ये 20 मिनिटामध्ये लॉलीपॉपचे पीस चारही बाजूंनी छान शिजले जातात. पण मध्ये आपण 10 मिनिटानंतर काढून थोडे थोडे पीस असे पलटून घेऊया, जेणेकरून चारही बाजूंनी ते छान शिजले जातील आणि मसाल्यापासूनही थोडेसे ते सेपरेट होतील, एकमेकांना चिकटून राहणार नाहीत. नाहीतर एकमेकांना ते चिकटले जातील तर तिथे कच्चेपणा राहील. असं हाताने आपण थोडंसं फिरवून घेतल्यानंतर ते एकमेकांपासून सेपरेट होतील आणि छान असे चारही बाजूंनी शिजले जातील. सगळे लॉलीपॉप आपण असे सेपरेट करून घेऊ आणि नंतर पुन्हा 10 मिनिट आपण ते छान असे शिजवून घेऊया. 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता लॉलीपॉपला किती छान असं कोटिंग झालेलं आहे आणि हे लॉलीपॉप खायलाही खूप भन्नाट लागतात. एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. रेसिपी एकदा नक्की करून बघा. नमस्ते. आज आपण बनवणार आहोत चिकन तंदूर लॉलीपॉप, तेही एअर फ्रायरमध्ये. त्यासाठी आपण अर्धा किलो चिकनचे पीस, अद्रक लसूण पेस्ट, बेसन, दही, काही मसाले त्याच्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, व्हाईट पेपर पावडर, धणा जिरा पावडर, कसुरी मेथी घेऊन एक सिक्रेट मसाला आपण यात वापरणार आहोत. तो मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. तर अगोदर आपण एका बाउलमध्ये दही घेऊन त्यामध्ये सगळे मसाले एकत्र करून घेऊ. त्यात अद्रक लसूणची पेस्ट ती एकत्र करूया आणि 2 टेबलस्पून आपण बेसनचं पीठ घेणार आहोत. हे बेसन पीठ मी भाजून घेतलेले आहे. आपल्याला हवं तसं आपण त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो. जर आवडत नसेल आणि नाही केलं तरीही चालेल, पण बेसन पिठामुळे तंदुरी लॉलीपॉपला छान अशी बाइंडिंग येते. त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. यात तुम्ही कलरसाठी म्हणून लाल फूड कलर टाकू शकता, पण मी तो नाही टाकला. यानंतर तुम्ही सगळे मसाले छान एकत्र करून घ्या. त्याच्यामध्ये
नंतर तेलाचं मोहन घालूया. तेलाचं मोहन आपण छान तेल असं गरम करून त्याच्यामध्ये एकत्र करू, जेणेकरून मसाले छान असे शिजले जातात आणि एअर फ्रायरमध्ये त्याचा कच्चेपणा काही राहत नाही. अशा प्रकारे आपण मसाल्यांमध्ये थोडं थोडं करून तेल घालून छान असं एकत्र करून घेऊया. मी हे 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. आपल्याला लॉलीपॉपसाठी एवढं तेल पुरेसं होतं. यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायची काही गरज लागत नाही किंवा तूपही टाकायची काही गरज लागत नाही. एवढ्या तेलामध्ये लॉलीपॉप छान शिजले जातात. मसाले छान असे एकजीव करून घेऊया. यानंतर आपण यात सिक्रेट मसाला घालूया. तो सिक्रेट मसाला आहे पेरी पेरी मसाला. या मसाल्यामुळे लॉलीपॉपला छान अशी चव येते आणि चवीला खूप खूप भन्नाट लागतात. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण जर घातलात तर नक्कीच लॉलीपॉप छान अशी चविष्ट होतात. त्यानंतर थोडी कोथिंबीर घालून घेऊ. कोथिंबीरमुळेही लॉलीपॉपला छान चव येते. सर्व मसाले छान एकत्र करून घेऊ. त्यानंतर आपण अर्धा किलो लॉलीपॉप जे आपण धुवून घेतले आहेत त्यातमधले राहिलेलं सगळं पाणी काढून घेऊ. मी हे लॉलीपॉप 15 ते 20 मिनिट विनेगरच्या पाण्यामध्ये छान असे घालून धुवून घेतले होते. 15 ते 20 मिनिट त्याच्यामध्ये सोक करत ठेवून नंतर त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं. आता आपण त्या लॉलीपॉपमधलं सगळं पाणी काढून घेऊन सगळे मसाले त्यामध्ये घालून छान असं एकजीव करून घेऊ. लॉलीपॉपला सर्व बाजूंनी मसाला लागेल याची खात्री करून घ्या. लॉलीपॉपचे पीस हाताने असे थोडेसे प्रेस करून पुढे ओढून सर्व मसाला लॉलीपॉपपर्यंत पोहोचेल याची खात्री करून घ्या आणि छान असा मसाला सगळ्या लॉलीपॉपमध्ये एकत्र करून घ्या. चारही बाजूंनी लॉलीपॉपला मसाला लागला की नाही ही खात्री करूनच नंतर ते लॉलीपॉप तसंच मॅरिनेट करून अर्धा ते 1 तास बाजूला आपण ठेवून देऊ, जेणेकरून लॉलीपॉपच्या पीसमध्ये राहिलेला मसाला पण सगळा छान असा एकजीव होईल. त्यानंतर आपण एअर फ्रायरला थोडंसं ऑइल ग्रीस करूया आणि सगळे पीस आपण एक एक करून त्यामध्ये ठेवून देऊ. दाखवल्याप्रमाणे सगळे मसाले आपण लॉलीपॉपला लावलेले आहेत आणि लॉलीपॉपचे पीस असे एकत्र आपण ठेवून देऊ. ठेवताना जवळजवळ ठेवले तरी काही हरकत नाही. नंतर ते आपण वेगळे करणारच आहोत, पण सगळे लॉलीपॉपचे पीस एका वेळी छान शिजून येतात. जवळ ठेवल्यामुळे त्याला काहीही फरक पडत नाही. फक्त मसाला सगळ्या पीसला व्यवस्थित लागला की नाही हे एकदा चेक करूनच त्यामध्ये ठेवून द्यावा. नाहीतर ज्या साईडला मसाला लागलेला नाही त्या साईडला मसाल्याची चव येत नाही आणि खायला मजा येत नाही. त्यामुळे लॉलीपॉपचा मसाला सर्व बाजूंनी छान असा कोट झाल्यानंतरच आपण त्यामध्ये ठेवून देऊ. एक एक पीस सगळे असे ठेवून देऊ. पीस जवळजवळ ठेवल्याने काहीही फरक पडत नाही आणि उरलेला सगळा मसाला जो आहे तोही आपण लॉलीपॉपच्या पीसवरती घालून घेऊ, जेणेकरून सगळीकडून मसाला छान असा उतरेल आणि त्याची चवही छान लागते. अशा प्रकारे आपण सर्व मसाले घालून घेऊ आणि सर्व लॉलीपॉप एअर फ्रायरमध्ये ठेवल्यानंतर आपण एअर फ्रायर बंद करून त्यामध्ये 180 डिग्री सेल्सिअसमध्ये आपण 20 मिनिट ठेवून देऊ. 180 सेल्सिअसमध्ये 20 मिनिटामध्ये लॉलीपॉपचे पीस चारही बाजूंनी छान शिजले जातात. पण मध्ये आपण 10 मिनिटानंतर काढून थोडे थोडे पीस असे पलटून घेऊया, जेणेकरून चारही बाजूंनी ते छान शिजले जातील आणि मसाल्यापासूनही थोडेसे ते सेपरेट होतील. एकमेकांना चिकटून राहणार नाहीत, नाहीतर एकमेकांना ते चिकटले जातील तर तिथे कच्चेपणा राहील. असं हाताने आपण थोडंसं फिरवून घेतल्यानंतर ते एकमेकांपासून सेपरेट होतील आणि छान असे चारही बाजूंनी शिजले जातील.
सगळे लॉलीपॉप आपण असे सेपरेट करून घेऊ आणि नंतर पुन्हा 10 मिनिट आपण ते छान असे शिजवून घेऊया. 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता लॉलीपॉपला किती छान असं कोटिंग झालेलं आहे आणि हे लॉलीपॉप खायलाही खूप भन्नाट लागतात. एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. रेसिपी एकदा नक्की करून बघा. नमस्ते. आज आपण बनवणार आहोत चिकन तंदूर लॉलीपॉप, तेही एअर फ्रायरमध्ये. त्यासाठी आपण अर्धा किलो चिकनचे पीस, अद्रक लसूण पेस्ट, बेसन, दही, काही मसाले त्याच्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, व्हाईट पेपर पावडर, धना जिरा पावडर, कसुरी मेथी घेऊन एक सिक्रेट मसाला आपण यात वापरणार आहोत. तो मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. तर अगोदर आपण एका बाउलमध्ये दही घेऊन त्यामध्ये सगळे मसाले एकत्र करून घेऊ. त्यात अद्रक लसूणची पेस्ट ती एकत्र करूया आणि 2 टेबलस्पून आपण बेसनचं पीठ घेणार आहोत. हे बेसन पीठ मी भाजून घेतलेले आहे. आपल्याला हवं तसं आपण त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो. जर आवडत नसेल आणि नाही केलं तरीही चालेल, पण बेसन पिठामुळे तंदुरी लॉलीपॉपला छान अशी बाइंडिंग येते. त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. यात तुम्ही कलरसाठी म्हणून लाल फूड कलर टाकू शकता, पण मी तो नाही टाकला. यानंतर तुम्ही सगळे मसाले छान एकत्र करून घ्या. त्याच्यामध्ये नंतर तेलाचं मोहन घालूया. तेलाचं मोहन आपण छान तेल असं गरम करून त्याच्यामध्ये एकत्र करू, जेणेकरून मसाले छान असे शिजले जातात आणि एअर फ्रायरमध्ये त्याचा कच्चेपणा काही राहत नाही. अशा प्रकारे आपण मसाल्यांमध्ये थोडं थोडं करून तेल घालून छान असं एकत्र करून घेऊया. मी हे 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. आपल्याला लॉलीपॉपसाठी एवढं तेल पुरेसं होतं. यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायची काही गरज लागत नाही किंवा तूपही टाकायची काही गरज लागत नाही. एवढ्या तेलामध्ये लॉलीपॉप छान शिजले जातात. मसाले छान असे एकजीव करून घेऊया. यानंतर आपण यात सिक्रेट मसाला घालूया. तो सिक्रेट मसाला आहे पेरी पेरी मसाला. या मसाल्यामुळे लॉलीपॉपला छान अशी चव येते आणि चवीला खूप खूप भन्नाट लागतात. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण जर घातलात तर नक्कीच लॉलीपॉप छान अशी चविष्ट होतात. त्यानंतर थोडी कोथिंबीर घालून घेऊ. कोथिंबीरमुळेही लॉलीपॉपला छान चव येते. सर्व मसाले छान एकत्र करून घेऊ. त्यानंतर आपण अर्धा किलो लॉलीपॉप जे आपण धुवून घेतले आहेत त्यातमधले राहिलेलं सगळं पाणी काढून घेऊ. मी हे लॉलीपॉप 15 ते 20 मिनिट विनेगरच्या पाण्यामध्ये छान असे घालून धुवून घेतले होते. 15 ते 20 मिनिट त्याच्यामध्ये सोक करत ठेवून नंतर त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं. आता आपण त्या लॉलीपॉपमधलं सगळं पाणी काढून घेऊन सगळे मसाले त्यामध्ये घालून छान असं एकजीव करून घेऊ. लॉलीपॉपला सर्व बाजूंनी मसाला लागेल याची खात्री करून घ्या. लॉलीपॉपचे पीस हाताने असे थोडेसे प्रेस करून पुढे ओढून सर्व मसाला लॉलीपॉपपर्यंत पोहोचेल याची खात्री करून घ्या आणि छान असा मसाला सगळ्या लॉलीपॉपमध्ये एकत्र करून घ्या. चारही बाजूंनी लॉलीपॉपला मसाला लागला की नाही ही खात्री करूनच नंतर ते लॉलीपॉप तसंच मॅरिनेट करून अर्धा ते 1 तास बाजूला आपण ठेवून देऊ, जेणेकरून लॉलीपॉपच्या पीसमध्ये राहिलेला मसाला पण सगळा छान असा एकजीव होईल.
त्यानंतर आपण एअर फ्रायरला थोडंसं ऑइल ग्रीस करूया आणि सगळे पीस आपण एक एक करून त्यामध्ये ठेवून देऊ. दाखवल्याप्रमाणे सगळे मसाले आपण लॉलीपॉपला लावलेले आहेत आणि लॉलीपॉपचे पीस असे एकत्र आपण ठेवून देऊ. ठेवताना जवळजवळ ठेवले तरी काही हरकत नाही, नंतर ते आपण वेगळे करणारच आहोत. पण सगळे लॉलीपॉपचे पीस एका वेळी छान शिजून येतात. जवळ ठेवल्यामुळे त्याला काहीही फरक पडत नाही. फक्त मसाला सगळ्या पीसला व्यवस्थित लागला की नाही हे एकदा चेक करूनच त्यामध्ये ठेवून द्यावा. नाहीतर ज्या साईडला मसाला लागलेला नाही त्या साईडला मसाल्याची चव येत नाही आणि खायला मजा येत नाही. त्यामुळे लॉलीपॉपचा मसाला सर्व बाजूंनी छान असा कोट झाल्यानंतरच आपण त्यामध्ये ठेवून देऊ. एक एक पीस सगळे असे ठेवून देऊ. पीस जवळजवळ ठेवल्याने काहीही फरक पडत नाही आणि उरलेला सगळा मसाला जो आहे तोही आपण लॉलीपॉपच्या पीसवरती घालून घेऊ, जेणेकरून सगळीकडून मसाला छान असा उतरेल आणि त्याची चवही छान लागते. अशा प्रकारे आपण सर्व मसाले घालून घेऊ आणि सर्व लॉलीपॉप एअर फ्रायरमध्ये ठेवल्यानंतर आपण एअर फ्रायर बंद करून त्यामध्ये 180 डिग्री सेल्सिअसमध्ये आपण 20 मिनिट ठेवून देऊ. 180 सेल्सिअसमध्ये 20 मिनिटामध्ये लॉलीपॉपचे पीस चारही बाजूंनी छान शिजले जातात. पण मध्ये आपण 10 मिनिटानंतर काढून थोडे थोडे पीस असे पलटून घेऊया, जेणेकरून चारही बाजूंनी ते छान शिजले जातील आणि मसाल्यापासूनही थोडेसे ते सेपरेट होतील, एकमेकांना चिकटून राहणार नाहीत. नाहीतर एकमेकांना ते चिकटले जातील तर तिथे कच्चेपणा राहील. असं हाताने आपण थोडंसं फिरवून घेतल्यानंतर ते एकमेकांपासून सेपरेट होतील आणि छान असे चारही बाजूंनी शिजले जातील. सगळे लॉलीपॉप आपण असे सेपरेट करून घेऊ आणि नंतर पुन्हा 10 मिनिट आपण ते छान असे शिजवून घेऊया. 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता लॉलीपॉपला किती छान असं कोटिंग झालेलं आहे आणि हे लॉलीपॉप खायलाही खूप भन्नाट लागतात. एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. रेसिपी एकदा नक्की करून बघा. नमस्ते. आज आपण बनवणार आहोत चिकन तंदूर लॉलीपॉप, तेही एअर फ्रायरमध्ये. त्यासाठी आपण अर्धा किलो चिकनचे पीस, अद्रक लसूण पेस्ट, बेसन, दही, काही मसाले त्याच्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, व्हाईट पेपर पावडर, धणाजिरा पावडर, कसुरी मेथी घेऊन एक सिक्रेट मसाला आपण यात वापरणार आहोत. तो मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. तर अगोदर आपण एका बाउलमध्ये दही घेऊन त्यामध्ये सगळे मसाले एकत्र करून घेऊ. त्यात अद्रक लसूणची पेस्ट ती एकत्र करूया आणि 2 टेबलस्पून आपण बेसनचं पीठ घेणार आहोत. हे बेसन पीठ मी भाजून घेतलेले आहे. आपल्याला हवं तसं आपण त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो. जर आवडत नसेल आणि नाही केलं तरीही चालेल, पण बेसन पिठामुळे तंदुरी लॉलीपॉपला छान अशी बाइंडिंग येते. त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. यात तुम्ही कलरसाठी म्हणून लाल फूड कलर टाकू शकता, पण मी तो नाही टाकला. यानंतर तुम्ही सगळे मसाले छान एकत्र करून घ्या. त्याच्यामध्ये नंतर तेलाचं मोहन घालूया. तेलाचं मोहन आपण छान तेल असं गरम करून त्याच्यामध्ये एकत्र करू, जेणेकरून मसाले छान असे शिजले जातात आणि एअर फ्रायरमध्ये त्याचा कच्चेपणा काही राहत नाही.
अशा प्रकारे आपण मसाल्यांमध्ये थोडं थोडं करून तेल घालून छान असं एकत्र करून घेऊया. मी हे 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. आपल्याला लॉलीपॉपसाठी एवढं तेल पुरेसं होतं. यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायची काही गरज लागत नाही किंवा तूपही टाकायची काही गरज लागत नाही. एवढ्या तेलामध्ये लॉलीपॉप छान शिजले जातात. मसाले छान असे एकजीव करून घेऊया. यानंतर आपण यात सिक्रेट मसाला घालूया. तो सिक्रेट मसाला आहे पेरी पेरी मसाला. या मसाल्यामुळे लॉलीपॉपला छान अशी चव येते आणि चवीला खूप खूप भन्नाट लागतात. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण जर घातलात तर नक्कीच लॉलीपॉप छान अशी चविष्ट होतात. त्यानंतर थोडी कोथिंबीर घालून घेऊ. कोथिंबीरमुळेही लॉलीपॉपला छान चव येते. सर्व मसाले छान एकत्र करून घेऊ. त्यानंतर आपण अर्धा किलो लॉलीपॉप जे आपण धुवून घेतले आहेत त्यातमधले राहिलेलं सगळं पाणी काढून घेऊ. मी हे लॉलीपॉप 15 ते 20 मिनिट व्हिनेगरच्या पाण्यामध्ये छान असे घालून धुवून घेतले होते. 15 ते 20 मिनिट त्याच्यामध्ये सोक करत ठेवून नंतर त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं. आता आपण त्या लॉलीपॉपमधलं सगळं पाणी काढून घेऊन सगळे मसाले त्यामध्ये घालून छान असं एकजीव करून घेऊ. लॉलीपॉपला सर्व बाजूंनी मसाला लागेल याची खात्री करून घ्या. लॉलीपॉपचे पीस हाताने असे थोडेसे प्रेस करून पुढे ओढून सर्व मसाला लॉलीपॉपपर्यंत पोहोचेल याची खात्री करून घ्या आणि छान असा मसाला सगळ्या लॉलीपॉपमध्ये एकत्र करून घ्या. चारही बाजूंनी लॉलीपॉपला मसाला लागला की नाही ही खात्री करूनच नंतर ते लॉलीपॉप तसंच मॅरिनेट करून अर्धा ते 1 तास बाजूला आपण ठेवून देऊ, जेणेकरून लॉलीपॉपच्या पीसमध्ये राहिलेला मसाला पण सगळा छान असा एकजीव होईल. त्यानंतर आपण एअर फ्रायरला थोडंसं ऑइल ग्रीस करूया आणि सगळे पीस आपण एक एक करून त्यामध्ये ठेवून देऊ. दाखवल्याप्रमाणे सगळे मसाले आपण लॉलीपॉपला लावलेले आहेत आणि लॉलीपॉपचे पीस असे एकत्र आपण ठेवून देऊ. ठेवताना जवळजवळ ठेवले तरी काही हरकत नाही. नंतर ते आपण वेगळे करणारच आहोत, पण सगळे लॉलीपॉपचे पीस एका वेळी छान शिजून येतात. जवळ ठेवल्यामुळे त्याला काहीही फरक पडत नाही. फक्त मसाला सगळ्या पीसला व्यवस्थित लागला की नाही हे एकदा चेक करूनच त्यामध्ये ठेवून द्यावा. नाहीतर ज्या साईडला मसाला लागलेला नाही त्या साईडला मसाल्याची चव येत नाही आणि खायला मजा येत नाही. त्यामुळे लॉलीपॉपचा मसाला सर्व बाजूंनी छान असा कोट झाल्यानंतरच आपण त्यामध्ये ठेवून देऊ. एक एक पीस सगळे असे ठेवून देऊ. पीस जवळजवळ ठेवल्याने काहीही फरक पडत नाही आणि उरलेला सगळा मसाला जो आहे तोही आपण लॉलीपॉपच्या पीसवरती घालून घेऊ, जेणेकरून सगळीकडून मसाला छान असा उतरेल आणि त्याची चवही छान लागते. अशा प्रकारे आपण सर्व मसाले घालून घेऊ आणि सर्व लॉलीपॉप एअर फ्रायरमध्ये ठेवल्यानंतर आपण एअर फ्रायर बंद करून त्यामध्ये 180 डिग्री सेल्सिअसमध्ये आपण 20 मिनिट ठेवून देऊ. 180 सेल्सिअसमध्ये 20 मिनिटामध्ये लॉलीपॉपचे पीस चारही बाजूंनी छान शिजले जातात. पण मध्ये आपण 10 मिनिटानंतर काढून थोडे थोडे पीस असे पलटून घेऊया, जेणेकरून चारही बाजूंनी ते छान शिजले जातील आणि मसाल्यापासूनही थोडेसे ते सेपरेट होतील, एकमेकांना चिकटून राहणार नाहीत. नाहीतर एकमेकांना ते चिकटले जातील तर तिथे कच्चेपणा राहील. असं हाताने आपण थोडंसं फिरवून घेतल्यानंतर ते एकमेकांपासून सेपरेट होतील आणि छान असे चारही बाजूंनी शिजले जातील. सगळे लॉलीपॉप आपण असे सेपरेट करून घेऊ आणि नंतर पुन्हा 10 मिनिट आपण ते छान असे शिजवून घेऊया. 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता लॉलीपॉपला किती छान
असं कोटिंग झालेलं आहे आणि हे लॉलीपॉप खायलाही खूप भन्नाट लागतात. एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. रेसिपी एकदा नक्की करून बघा. नमस्ते. आज आपण बनवणार आहोत चिकन तंदूर लॉलीपॉप, तेही एअर फ्रायरमध्ये. त्यासाठी आपण अर्धा किलो चिकनचे पीस, अद्रक लसूण पेस्ट, बेसन, दही, काही मसाले त्याच्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, व्हाईट पेपर पावडर, धणा जिरा पावडर, कसुरी मेथी घेऊन एक सिक्रेट मसाला आपण यात वापरणार आहोत. तो मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. तर अगोदर आपण एका बाउलमध्ये दही घेऊन त्यामध्ये सगळे मसाले एकत्र करून घेऊ. त्यात अद्रक लसूणची पेस्ट ती एकत्र करूया आणि 2 टेबलस्पून आपण बेसनचं पीठ घेणार आहोत. हे बेसन पीठ मी भाजून घेतलेले आहे. आपल्याला हवं तसं आपण त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो. जर आवडत नसेल आणि नाही केलं तरीही चालेल, पण बेसन पिठामुळे तंदुरी लॉलीपॉपला छान अशी बाइंडिंग येते. त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. यात तुम्ही कलरसाठी म्हणून लाल फूड कलर टाकू शकता, पण मी तो नाही टाकला. यानंतर तुम्ही सगळे मसाले छान एकत्र करून घ्या. त्याच्यामध्ये नंतर तेलाचं मोहन घालूया. तेलाचं मोहन आपण छान तेल असं गरम करून त्याच्यामध्ये एकत्र करू, जेणेकरून मसाले छान असे शिजले जातात आणि एअर फ्रायरमध्ये त्याचा कच्चेपणा काही राहत नाही. अशा प्रकारे आपण मसाल्यांमध्ये थोडं थोडं करून तेल घालून छान असं एकत्र करून घेऊया. मी हे 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. आपल्याला लॉलीपॉपसाठी एवढं तेल पुरेसं होतं. यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायची काही गरज लागत नाही किंवा तूपही टाकायची काही गरज लागत नाही. एवढ्या तेलामध्ये लॉलीपॉप छान शिजले जातात. मसाले छान असे एकजीव करून घेऊया. यानंतर आपण यात सिक्रेट मसाला घालूया. तो सिक्रेट मसाला आहे पेरी पेरी मसाला. या मसाल्यामुळे लॉलीपॉपला छान अशी चव येते आणि चवीला खूप खूप भन्नाट लागतात. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण जर घातलात तर नक्कीच लॉलीपॉप छान अशी चविष्ट होतात. त्यानंतर थोडी कोथिंबीर घालून घेऊ. कोथिंबीरमुळेही लॉलीपॉपला छान चव येते. सर्व मसाले छान एकत्र करून घेऊ. त्यानंतर आपण अर्धा किलो लॉलीपॉप जे आपण धुवून घेतले आहेत त्यातमधले राहिलेलं सगळं पाणी काढून घेऊ. मी हे लॉलीपॉप 15 ते 20 मिनिट विनेगरच्या पाण्यामध्ये छान असे घालून धुवून घेतले होते. 15 ते 20 मिनिट त्याच्यामध्ये सोक करत ठेवून नंतर त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं. आता आपण त्या लॉलीपॉपमधलं सगळं पाणी काढून घेऊन सगळे मसाले त्यामध्ये घालून छान असं एकजीव करून घेऊ. लॉलीपॉपला सर्व बाजूंनी मसाला लागेल याची खात्री करून घ्या. लॉलीपॉपचे पीस हाताने असे थोडेसे प्रेस करून पुढे ओढून सर्व मसाला लॉलीपॉपपर्यंत पोहोचेल याची खात्री करून घ्या आणि छान असा मसाला सगळ्या लॉलीपॉपमध्ये एकत्र करून घ्या. चारही बाजूंनी लॉलीपॉपला मसाला लागला की नाही ही खात्री करूनच नंतर ते लॉलीपॉप तसंच मॅरिनेट करून अर्धा ते 1 तास बाजूला आपण ठेवून देऊ, जेणेकरून लॉलीपॉपच्या पीसमध्ये राहिलेला मसाला पण सगळा छान असा एकजीव होईल. त्यानंतर आपण एअर फ्रायरला थोडंसं ऑइल ग्रीस करूया आणि सगळे पीस आपण एक एक करून त्यामध्ये ठेवून देऊ. दाखवल्याप्रमाणे सगळे मसाले आपण लॉलीपॉपला लावलेले आहेत आणि लॉलीपॉपचे पीस
असे एकत्र आपण ठेवून देऊ. ठेवताना जवळजवळ ठेवले तरी काही हरकत नाही. नंतर ते आपण वेगळे करणारच आहोत, पण सगळे लॉलीपॉपचे पीस एका वेळी छान शिजून येतात. जवळ ठेवल्यामुळे त्याला काहीही फरक पडत नाही. फक्त मसाला सगळ्या पीसला व्यवस्थित लागला की नाही हे एकदा चेक करूनच त्यामध्ये ठेवून द्यावा. नाहीतर ज्या साईडला मसाला लागलेला नाही त्या साईडला मसाल्याची चव येत नाही आणि खायला मजा येत नाही. त्यामुळे लॉलीपॉपचा मसाला सर्व बाजूंनी छान असा कोट झाल्यानंतरच आपण त्यामध्ये ठेवून देऊ. एक एक पीस सगळे असे ठेवून देऊ. पीस जवळजवळ ठेवल्याने काहीही फरक पडत नाही आणि उरलेला सगळा मसाला जो आहे तोही आपण लॉलीपॉपच्या पीसवरती घालून घेऊ, जेणेकरून सगळीकडून मसाला छान असा उतरेल आणि त्याची चवही छान लागते. अशा प्रकारे आपण सर्व मसाले घालून घेऊ आणि सर्व लॉलीपॉप एअर फ्रायरमध्ये ठेवल्यानंतर आपण एअर फ्रायर बंद करून त्यामध्ये 180 डिग्री सेल्सिअसमध्ये आपण 20 मिनिट ठेवून देऊ. 180 सेल्सिअसमध्ये 20 मिनिटामध्ये लॉलीपॉपचे पीस चारही बाजूंनी छान शिजले जातात. पण मध्ये आपण 10 मिनिटानंतर काढून थोडे थोडे पीस असे पलटून घेऊया, जेणेकरून चारही बाजूंनी ते छान शिजले जातील आणि मसाल्यापासूनही थोडेसे ते सेपरेट होतील, एकमेकांना चिकटून राहणार नाहीत. नाहीतर एकमेकांना ते चिकटले जातील तर तिथे कच्चेपणा राहील. असं हाताने आपण थोडंसं फिरवून घेतल्यानंतर ते एकमेकांपासून सेपरेट होतील आणि छान असे चारही बाजूंनी शिजले जातील. सगळे लॉलीपॉप आपण असे सेपरेट करून घेऊ आणि नंतर पुन्हा 10 मिनिट आपण ते छान असे शिजवून घेऊया. 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता लॉलीपॉपला किती छान असं कोटिंग झालेलं आहे आणि हे लॉलीपॉप खायलाही खूप भन्नाट लागतात. एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. रेसिपी एकदा नक्की करून बघा. नमस्ते. आज आपण बनवणार आहोत चिकन तंदूर लॉलीपॉप, तेही एअर फ्रायरमध्ये. त्यासाठी आपण अर्धा किलो चिकनचे पीस, अद्रक लसूण पेस्ट, बेसन, दही, काही मसाले त्याच्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, व्हाईट पेपर पावडर, धणाजिरा पावडर, कसुरी मेथी घेऊन एक सिक्रेट मसाला आपण यात वापरणार आहोत. तो मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. तर अगोदर आपण एका बाउलमध्ये दही घेऊन त्यामध्ये सगळे मसाले एकत्र करून घेऊ. त्यात अद्रक लसूणची पेस्ट ती एकत्र करूया आणि 2 टेबलस्पून आपण बेसनचं पीठ घेणार आहोत. हे बेसन पीठ मी भाजून घेतलेले आहे. आपल्याला हवं तसं आपण त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो. जर आवडत नसेल आणि नाही केलं तरीही चालेल, पण बेसन पिठामुळे तंदुरी लॉलीपॉपला छान अशी बाइंडिंग येते. त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. यात तुम्ही कलरसाठी म्हणून लाल फूड कलर टाकू शकता, पण मी तो नाही टाकला. यानंतर तुम्ही सगळे मसाले छान एकत्र करून घ्या. त्याच्यामध्ये नंतर तेलाचं मोहन घालूया. तेलाचं मोहन आपण छान तेल असं गरम करून त्याच्यामध्ये एकत्र करू, जेणेकरून मसाले छान असे शिजले जातात आणि एअर फ्रायरमध्ये त्याचा कच्चेपणा काही राहत नाही. अशा प्रकारे आपण मसाल्यांमध्ये थोडं थोडं करून तेल घालून छान असं एकत्र करून घेऊया. मी हे 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे.
आपल्याला लॉलीपॉपसाठी एवढं तेल पुरेसं होतं. यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायची काही गरज लागत नाही किंवा तूपही टाकायची काही गरज लागत नाही. एवढ्या तेलामध्ये लॉलीपॉप छान शिजले जातात. मसाले छान असे एकजीव करून घेऊया. यानंतर आपण यात सिक्रेट मसाला घालूया. तो सिक्रेट मसाला आहे पेरी पेरी मसाला. या मसाल्यामुळे लॉलीपॉपला छान अशी चव येते आणि चवीला खूप खूप भन्नाट लागतात. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण जर घातलात तर नक्कीच लॉलीपॉप छान अशी चविष्ट होतात. त्यानंतर थोडी कोथिंबीर घालून घेऊ. कोथिंबीरमुळेही लॉलीपॉपला छान चव येते. सर्व मसाले छान एकत्र करून घेऊ. त्यानंतर आपण अर्धा किलो लॉलीपॉप जे आपण धुवून घेतले आहेत त्यातमधले राहिलेलं सगळं पाणी काढून घेऊ. मी हे लॉलीपॉप 15 ते 20 मिनिट विनेगरच्या पाण्यामध्ये छान असे घालून धुवून घेतले होते. 15 ते 20 मिनिट त्याच्यामध्ये सोक करत ठेवून नंतर त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं. आता आपण त्या लॉलीपॉपमधलं सगळं पाणी काढून घेऊन सगळे मसाले त्यामध्ये घालून छान असं एकजीव करून घेऊ. लॉलीपॉपला सर्व बाजूंनी मसाला लागेल याची खात्री करून घ्या. लॉलीपॉपचे पीस हाताने असे थोडेसे प्रेस करून पुढे ओढून सर्व मसाला लॉलीपॉपपर्यंत पोहोचेल याची खात्री करून घ्या आणि छान असा मसाला सगळ्या लॉलीपॉपमध्ये एकत्र करून घ्या. चारही बाजूंनी लॉलीपॉपला मसाला लागला की नाही ही खात्री करूनच नंतर ते लॉलीपॉप तसंच मॅरिनेट करून अर्धा ते 1 तास बाजूला आपण ठेवून देऊ, जेणेकरून लॉलीपॉपच्या पीसमध्ये राहिलेला मसाला पण सगळा छान असा एकजीव होईल. त्यानंतर आपण एअर फ्रायरला थोडंसं ऑइल ग्रीस करूया आणि सगळे पीस आपण एक एक करून त्यामध्ये ठेवून देऊ. दाखवल्याप्रमाणे सगळे मसाले आपण लॉलीपॉपला लावलेले आहेत आणि लॉलीपॉपचे पीस असे एकत्र आपण ठेवून देऊ. ठेवताना जवळजवळ ठेवले तरी काही हरकत नाही. नंतर ते आपण वेगळे करणारच आहोत, पण सगळे लॉलीपॉपचे पीस एका वेळी छान शिजून येतात. जवळ ठेवल्यामुळे त्याला काहीही फरक पडत नाही. फक्त मसाला सगळ्या पीसला व्यवस्थित लागला की नाही हे एकदा चेक करूनच त्यामध्ये ठेवून द्यावा. नाहीतर ज्या साईडला मसाला लागलेला नाही त्या साईडला मसाल्याची चव येत नाही आणि खायला मजा येत नाही. त्यामुळे लॉलीपॉपचा मसाला सर्व बाजूंनी छान असा कोट झाल्यानंतरच आपण त्यामध्ये ठेवून देऊ. एक एक पीस सगळे असे ठेवून देऊ. पीस जवळजवळ ठेवल्याने काहीही फरक पडत नाही आणि उरलेला सगळा मसाला जो आहे तोही आपण लॉलीपॉपच्या पीसवरती घालून घेऊ, जेणेकरून सगळीकडून मसाला छान असा उतरेल आणि त्याची चवही छान लागते. अशा प्रकारे आपण सर्व मसाले घालून घेऊ आणि सर्व लॉलीपॉप एअर फ्रायरमध्ये ठेवल्यानंतर आपण एअर फ्रायर बंद करून त्यामध्ये 180 डिग्री सेल्सिअसमध्ये आपण 20 मिनिट ठेवून देऊ. 180 सेल्सिअसमध्ये 20 मिनिटामध्ये लॉलीपॉपचे पीस चारही बाजूंनी छान शिजले जातात. पण मध्ये आपण 10 मिनिटानंतर काढून थोडे थोडे पीस असे पलटून घेऊया, जेणेकरून चारही बाजूंनी ते छान शिजले जातील आणि मसाल्यापासूनही थोडेसे ते सेपरेट होतील, एकमेकांना चिकटून राहणार नाहीत. नाहीतर एकमेकांना ते चिकटले जातील तर तिथे कच्चेपणा राहील. असं हाताने आपण थोडंसं फिरवून घेतल्यानंतर ते एकमेकांपासून सेपरेट होतील आणि छान असे चारही बाजूंनी शिजले जातील. सगळे लॉलीपॉप आपण असे सेपरेट करून घेऊ आणि नंतर पुन्हा 10 मिनिट आपण ते छान असे शिजवून घेऊया. 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता लॉलीपॉपला किती छान असं कोटिंग झालेलं आहे आणि हे लॉलीपॉप खायलाही खूप भन्नाट लागतात. एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि
व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. रेसिपी एकदा नक्की करून बघा. नमस्ते. आज आपण बनवणार आहोत चिकन तंदूर लॉलीपॉप, तेही एअर फ्रायरमध्ये. त्यासाठी आपण अर्धा किलो चिकनचे पीस, अद्रक लसूण पेस्ट, बेसन, दही, काही मसाले त्याच्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, व्हाईट पेपर पावडर, धना जिरा पावडर, कसुरी मेथी घेऊन एक सिक्रेट मसाला आपण यात वापरणार आहोत. तो मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. तर अगोदर आपण एका बाउलमध्ये दही घेऊन त्यामध्ये सगळे मसाले एकत्र करून घेऊ. त्यात अद्रक लसूणची पेस्ट ती एकत्र करूया आणि 2 टेबलस्पून आपण बेसनचं पीठ घेणार आहोत. हे बेसन पीठ मी भाजून घेतलेले आहे. आपल्याला हवं तसं आपण त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो. जर आवडत नसेल आणि नाही केलं तरीही चालेल, पण बेसन पिठामुळे तंदुरी लॉलीपॉपला छान अशी बाइंडिंग येते. त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. यात तुम्ही कलरसाठी म्हणून लाल फूड कलर टाकू शकता, पण मी तो नाही टाकला. यानंतर तुम्ही सगळे मसाले छान एकत्र करून घ्या. त्याच्यामध्ये नंतर तेलाचं मोहन घालूया. तेलाचं मोहन आपण छान तेल असं गरम करून त्याच्यामध्ये एकत्र करू, जेणेकरून मसाले छान असे शिजले जातात आणि एअर फ्रायरमध्ये त्याचा कच्चेपणा काही राहत नाही. अशा प्रकारे आपण मसाल्यांमध्ये थोडं थोडं करून तेल घालून छान असं एकत्र करून घेऊया. मी हे 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. आपल्याला लॉलीपॉपसाठी एवढं तेल पुरेसं होतं. यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायची काही गरज लागत नाही किंवा तूपही टाकायची काही गरज लागत नाही. एवढ्या तेलामध्ये लॉलीपॉप छान शिजले जातात. मसाले छान असे एकजीव करून घेऊया. यानंतर आपण यात सिक्रेट मसाला घालूया. तो सिक्रेट मसाला आहे पेरी पेरी मसाला. या मसाल्यामुळे लॉलीपॉपला छान अशी चव येते आणि चवीला खूप खूप भन्नाट लागतात. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण जर घातलात तर नक्कीच लॉलीपॉप छान अशी चविष्ट होतात. त्यानंतर थोडी कोथिंबीर घालून घेऊ. कोथिंबीरमुळेही लॉलीपॉपला छान चव येते. सर्व मसाले छान एकत्र करून घेऊ. त्यानंतर आपण अर्धा किलो लॉलीपॉप जे आपण धुवून घेतले आहेत त्यातमधले राहिलेलं सगळं पाणी काढून घेऊ. मी हे लॉलीपॉप 15 ते 20 मिनिट विनेगरच्या पाण्यामध्ये छान असे घालून धुवून घेतले होते. 15 ते 20 मिनिट त्याच्यामध्ये सोक करत ठेवून नंतर त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं. आता आपण त्या लॉलीपॉपमधलं सगळं पाणी काढून घेऊन सगळे मसाले त्यामध्ये घालून छान असं एकजीव करून घेऊ. लॉलीपॉपला सर्व बाजूंनी मसाला लागेल याची खात्री करून घ्या. लॉलीपॉपचे पीस हाताने असे थोडेसे प्रेस करून पुढे ओढून सर्व मसाला लॉलीपॉपपर्यंत पोहोचेल याची खात्री करून घ्या आणि छान असा मसाला सगळ्या लॉलीपॉपमध्ये एकत्र करून घ्या. चारही बाजूंनी लॉलीपॉपला मसाला लागला की नाही ही खात्री करूनच नंतर ते लॉलीपॉप तसंच मॅरिनेट करून अर्धा ते 1 तास बाजूला आपण ठेवून देऊ, जेणेकरून लॉलीपॉपच्या पीसमध्ये राहिलेला मसाला पण सगळा छान असा एकजीव होईल. त्यानंतर आपण एअर फ्रायरला थोडंसं ऑइल ग्रीस करूया आणि सगळे पीस आपण एक एक करून त्यामध्ये ठेवून देऊ. दाखवल्याप्रमाणे सगळे मसाले आपण लॉलीपॉपला लावलेले आहेत आणि लॉलीपॉपचे पीस असे एकत्र आपण ठेवून देऊ. ठेवताना जवळजवळ ठेवले तरी काही हरकत नाही. नंतर ते आपण वेगळे करणारच आहोत, पण
सगळे लॉलीपॉपचे पीस एका वेळी छान शिजून येतात। जवळ ठेवल्यामुळे त्याला काहीही फरक पडत नाही, फक्त मसाला सगळ्या पीसला व्यवस्थित लागला की नाही हे एकदा चेक करूनच त्यामध्ये ठेवून द्यावा, नाहीतर ज्या साईडला मसाला लागलेला नाही त्या साईडला मसाल्याची चव येत नाही आणि खायला मजा येत नाही। त्यामुळे लॉलीपॉपचा मसाला सर्व बाजूंनी छान असा कोट झाल्यानंतरच आपण त्यामध्ये ठेवून देऊ। एक एक पीस सगळे असे ठेवून देऊ। पीस जवळजवळ ठेवल्याने काहीही फरक पडत नाही आणि उरलेला सगळा मसाला जो आहे तोही आपण लॉलीपॉपच्या पीसवरती घालून घेऊ, जेणेकरून सगळीकडून मसाला छान असा उतरेल आणि त्याची चवही छान लागते। अशा प्रकारे आपण सर्व मसाले घालून घेऊ आणि सर्व लॉलीपॉप एअर फ्रायरमध्ये ठेवल्यानंतर आपण एअर फ्रायर बंद करून त्यामध्ये 180 डिग्री सेल्सिअसमध्ये आपण 20 मिनिट ठेवून देऊ। 180 सेल्सिअसमध्ये 20 मिनिटामध्ये लॉलीपॉपचे पीस चारही बाजूंनी छान शिजले जातात। पण मध्ये आपण 10 मिनिटानंतर काढून थोडे थोडे पीस असे पलटून घेऊया, जेणेकरून चारही बाजूंनी ते छान शिजले जातील आणि मसाल्यापासूनही थोडेसे ते सेपरेट होतील, एकमेकांना चिकटून राहणार नाहीत, नाहीतर एकमेकांना ते चिकटले जातील तर तिथे कच्चेपणा राहील। असं हाताने आपण थोडंसं फिरवून घेतल्यानंतर ते एकमेकांपासून सेपरेट होतील आणि छान असे चारही बाजूंनी शिजले जातील। सगळे लॉलीपॉप आपण असे सेपरेट करून घेऊ आणि नंतर पुन्हा 10 मिनिट आपण ते छान असे शिजवून घेऊया। 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता लॉलीपॉपला किती छान असं कोटिंग झालेलं आहे आणि हे लॉलीपॉप खायलाही खूप भन्नाट लागतात। एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्यू। रेसिपी एकदा नक्की करून बघा। नमस्ते, आज आपण बनवणार आहोत चिकन तंदूर लॉलीपॉप, तेही एअर फ्रायरमध्ये। त्यासाठी आपण अर्धा किलो चिकनचे पीस, अद्रक लसूण पेस्ट, बेसन, दही, काही मसाले त्याच्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, व्हाईट पेपर पावडर, धना जिरा पावडर, कसुरी मेथी घेऊन एक सिक्रेट मसाला आपण यात वापरणार आहोत, तो मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे। तर अगोदर आपण एका बाउलमध्ये दही घेऊन त्यामध्ये सगळे मसाले एकत्र करून घेऊ। त्यात अद्रक लसूणची पेस्ट ती एकत्र करूया आणि 2 टेबलस्पून आपण बेसनचं पीठ घेणार आहोत। हे बेसन पीठ मी भाजून घेतलेले आहे। आपल्याला हवं तसं आपण त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो। जर आवडत नसेल आणि नाही केलं तरीही चालेल, पण बेसन पिठामुळे तंदुरी लॉलीपॉपला छान अशी बाइंडिंग येते। त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत। यात तुम्ही कलरसाठी म्हणून लाल फूड कलर टाकू शकता, पण मी तो नाही टाकला। यानंतर तुम्ही सगळे मसाले छान एकत्र करून घ्या। त्याच्यामध्ये नंतर तेलाचं मोहन घालूया। तेलाचं मोहन आपण छान तेल असं गरम करून त्याच्यामध्ये एकत्र करू, जेणेकरून मसाले छान असे शिजले जातात आणि एअर फ्रायरमध्ये त्याचा कच्चेपणा काही राहत नाही। अशा प्रकारे आपण मसाल्यांमध्ये थोडं करून तेल घालून छान असं एकत्र करून घेऊया। मी हे 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। आपल्याला लॉलीपॉपसाठी एवढं तेल पुरेसं होतं। यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायची काही गरज लागत नाही किंवा तूपही टाकायची काही गरज लागत नाही। एवढ्या तेलामध्ये लॉलीपॉप छान शिजले जातात। मसाले छान असे एकजीव करून घेऊया।
यानंतर आपण यात सिक्रेट मसाला घालूया. तो सिक्रेट मसाला आहे पेरी पेरी मसाला. या मसाल्यामुळे लॉलीपॉपला छान अशी चव येते आणि चवीला खूप खूप भन्नाट लागतात. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण जर घातलात तर नक्कीच लॉलीपॉप छान अशी चविष्ट होतात. त्यानंतर थोडी कोथिंबीर घालून घेऊ. कोथिंबीरमुळेही लॉलीपॉपला छान चव येते. सर्व मसाले छान एकत्र करून घेऊ. त्यानंतर आपण अर्धा किलो लॉलीपॉप जे आपण धुवून घेतले आहेत त्यातमधले राहिलेलं सगळं पाणी काढून घेऊ. मी हे लॉलीपॉप 15 ते 20 मिनिट विनेगरच्या पाण्यामध्ये छान असे घालून धुवून घेतले होते. 15 ते 20 मिनिट त्याच्यामध्ये सोक करत ठेवून नंतर त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं. आता आपण त्या लॉलीपॉपमधलं सगळं पाणी काढून घेऊन सगळे मसाले त्यामध्ये घालून छान असं एकजीव करून घेऊ. लॉलीपॉपला सर्व बाजूंनी मसाला लागेल याची खात्री करून घ्या. लॉलीपॉपचे पीस हाताने असे थोडेसे प्रेस करून पुढे ओढून सर्व मसाला लॉलीपॉपपर्यंत पोहोचेल याची खात्री करून घ्या आणि छान असा मसाला सगळ्या लॉलीपॉपमध्ये एकत्र करून घ्या. चारही बाजूंनी लॉलीपॉपला मसाला लागला की नाही ही खात्री करूनच नंतर ते लॉलीपॉप तसंच मॅरिनेट करून अर्धा ते 1 तास बाजूला आपण ठेवून देऊ, जेणेकरून लॉलीपॉपच्या पीसमध्ये राहिलेला मसाला पण सगळा छान असा एकजीव होईल. त्यानंतर आपण एअर फ्रायरला थोडंसं ऑइल ग्रीस करूया आणि सगळे पीस आपण एक एक करून त्यामध्ये ठेवून देऊ. दाखवल्याप्रमाणे सगळे मसाले आपण लॉलीपॉपला लावलेले आहेत आणि लॉलीपॉपचे पीस असे एकत्र आपण ठेवून देऊ. ठेवताना जवळजवळ ठेवले तरी काही हरकत नाही, नंतर ते आपण वेगळे करणारच आहोत. पण सगळे लॉलीपॉपचे पीस एका वेळी छान शिजून येतात. जवळ ठेवल्यामुळे त्याला काहीही फरक पडत नाही. फक्त मसाला सगळ्या पीसला व्यवस्थित लागला की नाही हे एकदा चेक करूनच त्यामध्ये ठेवून द्यावा. नाहीतर ज्या साईडला मसाला लागलेला नाही त्या साईडला मसाल्याची चव येत नाही आणि खायला मजा येत नाही. त्यामुळे लॉलीपॉपचा मसाला सर्व बाजूंनी छान असा कोट झाल्यानंतरच आपण त्यामध्ये ठेवून देऊ. एक एक पीस सगळे असे ठेवून देऊ. पीस जवळजवळ ठेवल्याने काहीही फरक पडत नाही आणि उरलेला सगळा मसाला जो आहे तोही आपण लॉलीपॉपच्या पीसवरती घालून घेऊ, जेणेकरून सगळीकडून मसाला छान असा उतरेल आणि त्याची चवही छान लागते. अशा प्रकारे आपण सर्व मसाले घालून घेऊ आणि सर्व लॉलीपॉप एअर फ्रायरमध्ये ठेवल्यानंतर आपण एअर फ्रायर बंद करून त्यामध्ये 180 डिग्री सेल्सिअसमध्ये आपण 20 मिनिट ठेवून देऊ. 180 सेल्सिअसमध्ये 20 मिनिटामध्ये लॉलीपॉपचे पीस चारही बाजूंनी छान शिजले जातात. पण मध्ये आपण 10 मिनिटानंतर काढून थोडे थोडे पीस असे पलटून घेऊया, जेणेकरून चारही बाजूंनी ते छान शिजले जातील आणि मसाल्यापासूनही थोडेसे ते सेपरेट होतील, एकमेकांना चिकटून राहणार नाहीत. नाहीतर एकमेकांना ते चिकटले जातील तर तिथे कच्चेपणा राहील. असं हाताने आपण थोडंसं फिरवून घेतल्यानंतर ते एकमेकांपासून सेपरेट होतील आणि छान असे चारही बाजूंनी शिजले जातील. सगळे लॉलीपॉप आपण असे सेपरेट करून घेऊ आणि नंतर पुन्हा 10 मिनिट आपण ते छान असे शिजवून घेऊया. 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता लॉलीपॉपला किती छान असं कोटिंग झालेलं आहे आणि हे लॉलीपॉप खायलाही खूप भन्नाट लागतात. एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. रेसिपी एकदा नक्की करून बघा. नमस्ते. आज आपण बनवणार आहोत चिकन तंदूर लॉलीपॉप.
तेही एअर फ्रायरमध्ये. त्यासाठी आपण अर्धा किलो चिकनचे पीस, अद्रक लसूण पेस्ट, बेसन, दही, काही मसाले त्याच्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, व्हाईट पेपर पावडर, धणा जिरा पावडर, कसुरी मेथी घेऊन एक सिक्रेट मसाला आपण यात वापरणार आहोत. तो मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. तर अगोदर आपण एका बाउलमध्ये दही घेऊन त्यामध्ये सगळे मसाले एकत्र करून घेऊ. त्यात अद्रक लसूणची पेस्ट ती एकत्र करूया आणि 2 टेबलस्पून आपण बेसनचं पीठ घेणार आहोत. हे बेसन पीठ मी भाजून घेतलेले आहे. आपल्याला हवं तसं आपण त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो. जर आवडत नसेल आणि नाही केलं तरीही चालेल, पण बेसन पिठामुळे तंदुरी लॉलीपॉपला छान अशी बाइंडिंग येते. त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. यात तुम्ही कलरसाठी म्हणून लाल फूड कलर टाकू शकता, पण मी तो नाही टाकला. यानंतर तुम्ही सगळे मसाले छान एकत्र करून घ्या. त्याच्यामध्ये नंतर तेलाचं मोहन घालूया. तेलाचं मोहन आपण छान तेल असं गरम करून त्याच्यामध्ये एकत्र करू, जेणेकरून मसाले छान असे शिजले जातात आणि एअर फ्रायरमध्ये त्याचा कच्चेपणा काही राहत नाही. अशा प्रकारे आपण मसाल्यांमध्ये थोडं थोडं करून तेल घालून छान असं एकत्र करून घेऊया. मी हे 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. आपल्याला लॉलीपॉपसाठी एवढं तेल पुरेसं होतं. यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायची काही गरज लागत नाही किंवा तूपही टाकायची काही गरज लागत नाही. एवढ्या तेलामध्ये लॉलीपॉप छान शिजले जातात. मसाले छान असे एकजीव करून घेऊया. यानंतर आपण यात सिक्रेट मसाला घालूया. तो सिक्रेट मसाला आहे पेरी पेरी मसाला. या मसाल्यामुळे लॉलीपॉपला छान अशी चव येते आणि चवीला खूप खूप भन्नाट लागतात. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण जर घातलात तर नक्कीच लॉलीपॉप छान अशी चविष्ट होतात. त्यानंतर थोडी कोथिंबीर घालून घेऊ. कोथिंबीरमुळेही लॉलीपॉपला छान चव येते. सर्व मसाले छान एकत्र करून घेऊ. त्यानंतर आपण अर्धा किलो लॉलीपॉप जे आपण धुवून घेतले आहेत त्यातमधले राहिलेलं सगळं पाणी काढून घेऊ. मी हे लॉलीपॉप 15 ते 20 मिनिट विनेगरच्या पाण्यामध्ये छान असे घालून धुवून घेतले होते. 15 ते 20 मिनिट त्याच्यामध्ये सोक करत ठेवून नंतर त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं. आता आपण त्या लॉलीपॉपमधलं सगळं पाणी काढून घेऊन सगळे मसाले त्यामध्ये घालून छान असं एकजीव करून घेऊ. लॉलीपॉपला सर्व बाजूंनी मसाला लागेल याची खात्री करून घ्या. लॉलीपॉपचे पीस हाताने असे थोडेसे प्रेस करून पुढे ओढून सर्व मसाला लॉलीपॉपपर्यंत पोहोचेल याची खात्री करून घ्या आणि छान असा मसाला सगळ्या लॉलीपॉपमध्ये एकत्र करून घ्या. चारही बाजूंनी लॉलीपॉपला मसाला लागला की नाही ही खात्री करूनच नंतर ते लॉलीपॉप तसंच मॅरिनेट करून अर्धा ते 1 तास बाजूला आपण ठेवून देऊ, जेणेकरून लॉलीपॉपच्या पीसमध्ये राहिलेला मसाला पण सगळा छान असा एकजीव होईल. त्यानंतर आपण एअर फ्रायरला थोडंसं ऑइल ग्रीस करूया आणि सगळे पीस आपण एक एक करून त्यामध्ये ठेवून देऊ. दाखवल्याप्रमाणे सगळे मसाले आपण लॉलीपॉपला लावलेले आहेत आणि लॉलीपॉपचे पीस असे एकत्र आपण ठेवून देऊ. ठेवताना जवळजवळ ठेवले तरी काही हरकत नाही. नंतर ते आपण वेगळे करणारच आहोत, पण सगळे लॉलीपॉपचे पीस एका वेळी छान शिजून येतात. जवळ ठेवल्यामुळे त्याला काहीही फरक पडत नाही. फक्त मसाला सगळ्या पीसला व्यवस्थित लागला की नाही हे एकदा चेक करूनच त्यामध्ये ठेवून द्यावा. नाहीतर ज्या साईडला मसाला लागलेला नाही त्या साईडला
मसाल्याची चव येत नाही आणि खायला मजा येत नाही. त्यामुळे लॉलीपॉपचा मसाला सर्व बाजूंनी छान असा कोट झाल्यानंतरच आपण त्यामध्ये ठेवून देऊ. एक एक पीस सगळे असे ठेवून देऊ. पीस जवळजवळ ठेवल्याने काहीही फरक पडत नाही आणि उरलेला सगळा मसाला जो आहे तोही आपण लॉलीपॉपच्या पीसवरती घालून घेऊ, जेणेकरून सगळीकडून मसाला छान असा उतरेल आणि त्याची चवही छान लागते. अशा प्रकारे आपण सर्व मसाले घालून घेऊ आणि सर्व लॉलीपॉप एअर फ्रायरमध्ये ठेवल्यानंतर आपण एअर फ्रायर बंद करून त्यामध्ये 180 डिग्री सेल्सिअसमध्ये आपण 20 मिनिट ठेवून देऊ. 180 सेल्सिअसमध्ये 20 मिनिटामध्ये लॉलीपॉपचे पीस चारही बाजूंनी छान शिजले जातात. पण मध्ये आपण 10 मिनिटानंतर काढून थोडे थोडे पीस असे पलटून घेऊया.